बँक ऑफ बडोदामध्ये 2025 साठी रिक्रुटमेंट होत आहे. तर यासाठी पात्रता काय असणार आहे, एज लिमिट काय आहे, तसेच जे अर्ज दिनांक आणि भरती प्रक्रिया याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण ही जी पूर्ण रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल बघूया आणि त्याच्यानंतर जे तुमचा सिलेबस असेल तो सुद्धा इथे डिकोड केला जाणार आहे. तर त्यासोबतच जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅचेस अवेलेबल आहे. तर यामध्ये ऑल इन वन जी बॅच आहे ती डिझाईन करण्यात आलेली आहे, जसे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो रिझनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो इथे कव्हर करून घेतला जाईल. तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार जो शिकवलं जाणार आहे, जसं की TCS आणि IBPSचा जो पॅटर्न आहे त्यावाईज इथे तुम्हाला लेक्चर्स कंडक्ट केले जातील. प्लस तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल होतील आणि सर्वात इम्पॉर्टंट जे वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड असणार आहे आणि यासाठी 1 इयरची व्हॅलिडिटी असणार आहे. तर टोटल 100+ टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील. यासाठी तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला बॅचच्या व्यतिरिक्त फक्त टेस्ट द्वारे तुमचा स्कोअर जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही फक्त जे टेस्ट आहे त्यासुद्धा जे ॲप आहे आपल्या इन्फिनिटीचं त्यावरती अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बँक ऑफ बडोदाची जी भरती आहे 2025ची तर ही खूप चांगली आहे, ज्यामध्ये मॅनेजर पोस्ट सुद्धा आहेत तुम्हाला, जे कंप्लायन्स मॅनेजर आहे, तसंच झोनल रिसिवेबल्स मॅनेजर आहे, रिजनल रिसिवेबल मॅनेजर आहे, देन एरिया रिसिवेबल मॅनेजर, या सगळं चांगल्या पोस्ट इथे आहेत. तर यासाठी टोटल जी वॅकन्सी आहे ती 82 वॅकंट आहेत त्या पोस्ट. त्यामध्ये ही जी प्रोसेस असेल ती ऑनलाईन असेल. त्यानंतर अर्ज प्रक्रियेची जी दिनांक आहे ती आजपासून स्टार्ट होत आहे 19 नोव्हेंबर 2025 पासून आणि जी लास्ट डेट असेल ती आहे 9 डिसेंबर 2025. तर कोण कोण यासाठी इलिजिबल असणार आहे ती सुद्धा आपण यामध्ये बघूया. तर AVP सेकंड झोनल रिसिवेबल मॅनेजर यासाठी 13 पोस्ट आहेत. त्यानंतर रिजनल रिसिवेबल मॅनेजरच्या 13 पोस्ट. त्यानंतर एरिया रिसिवेबल मॅनेजर इन द ग्रेड ऑफ डेप्युटी मॅनेजर 49 पोस्ट आहेत. तर या ज्या बँक ऑफ बडोदाच्या पोस्ट आहेत या सगळ्यात चांगल्या म्हणजे चांगल्या पोस्ट आहेत आणि त्यासाठी त्यांनी जो दिलेला आहे की तुमचं जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पण खूप इझी आहे. तर त्यामुळे जे कोणी हा फॉर्म भरू शकणार आहे त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे, कारण की AVP 1 कंप्लेंट मॅनेजर त्यासाठी सुद्धा वॅकंट आहेत पोस्ट. त्यानंतर प्रोसेस मॅनेजर इन द ग्रेड ऑफ डेप्युटी मॅनेजर, वेंडर मॅनेजर अँड फ्लोअर मॅनेजर. सो या सगळ्या चांगल्या पोस्ट इथे अवेलेबल आहे. तर याच्यासाठी जी एज लिमिट आहे ते आपण खाली बघणार आहोत पूर्ण. ही जी वेबसाईट असणार आहे ऑफिशियल जी आहे https://www.bankofbaroda.in. तर या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म फिलिंग करायचं आहे. जी जॉब लोकेशन आहे ती पॅन इंडिया आहे, परंतु घाबरून जायचं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तिथे सिलेक्शनसाठी तुमचं जे मेन्शन आहे एरिया कोड तो सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होईल. असं नाही की तुम्हाला एकदम लॉंग रिजन साईडला कुठेतरी तुमचं पोस्टिंग होत आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस होणार नाहीये. तर जी लास्ट डेट आहे ती लक्षात ठेवा, 9 डिसेंबर ही लास्ट डेट असणार आहे. आणि जो एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, जी प्रेफर्ड पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे कोणताही डिग्री चालणार आहे, पण जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा डिप्लोमा किंवा MBA इन फायनान्स किंवा अदर MBA असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकणार आहात. आणि प्लस एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया आहे. जर तुम्ही म्हणजे जर एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीये तिथे, परंतु तुम्ही तिथे ॲड मेन्शन करू शकता. त्यानंतर एज लिमिट जे आहे झोनलसाठी तर 35 इयर टू 52 पर्यंत आहे. त्यानंतर रिजनल रिसिवेबल मॅनेजर 30 इयर्स पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, ज्यासाठी 45 पोस्ट आहेत. त्यानंतर एरिया रिसिवेबल मॅनेजर 26 इयर्स पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. कंप्लायन्स मॅनेजर 30 इयर्स, कंप्लेंट मॅनेजर 30 इयर, प्रोसेस मॅनेजरसाठी 25 इयर्स, वेंडर मॅनेजर 25 इयर्स अँड फ्लोअर मॅनेजर 25 इयर्स. यासाठी सुद्धा टोटल 38 पोस्ट आहेत. त्यावर खालच्या 3 जे पण मॅनेजर पोस्ट आहेत त्यासाठी जी सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती शॉर्टलिस्ट केली जाईल.
सबसिक्वेंट अँड राऊंड ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू ऑर एनी अदर सिलेक्शन मेथड. सो त्यांनी असं तिथे मेन्शन केलंय, पण त्यांनी जो तुमचा जो जीके ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तिथे पण त्यांनी क्वेश्चन्स किती असतील ते त्यांनी मेन्शन केलंय. त्याची त्यांची ओरिजिनल जी वेबसाईटची जी PDF आहे ती सुद्धा आपण इथे बघूया. आणि जी फीज असेल ती 800 आहे समथिंग. तर हा जो पार्ट आहे, त्यानंतर आपण एकदा PDF कडे जाऊया की जी PDF असेल ती बघा की ही बँक ऑफ बडोदाची PDF आहे. तर या PDF मध्ये बघा त्यांनी जो सिलेबस आहे तो सुद्धा इथे मेन्शन केलाय. इथे टोटल वॅकन्सीज या ॲडेड आहेत. त्यानंतर डॉक्युमेंट्स टाईपमध्ये तुम्हाला कलर स्कॅन कॉपीचा आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड, व्हॅलिड पर्सनल ईमेल ID, मोबाईल नंबर, जे डिग्री सर्टिफिकेट आहे 10th 12th डिग्री आणि सेव्हिंग बँक पासबुक. सो हे बेसिक जे आपले डॉक्युमेंटसाठी लागतं त्या प्रोसेसचं तुम्हाला इथे सर्व अपलोड करायचं आहे. जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. देन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट. सो यामध्ये जे क्वेश्चन्स असतील ते बघा, जनरल फायनान्सचे 25 क्वेश्चन्स, क्वांटिटेटिव्ह रिझनिंगचे ॲप्टिट्यूडचे 25, कम्प्युटर बेस्ड नॉलेजचे 25 क्वेश्चन्स अँड जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन्स. तर जो हा पेपर आहे तो खूप इझिली डिझाईन केलेला आहे, त्यामुळे 100 क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यासाठी जी ड्युरेशन आहे ते 60 मिनिट्सचं दिलं आहे. बोथ बायलिंग्वल लँग्वेजमध्ये असणार आहे, हिंदी आणि इंग्लिश. सो या प्रेफर्ड लँग्वेजेस आहेत. तर आणि यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. आणि जे लोकल लँग्वेजेस आहेत तर या सर्व येणं गरजेचं आहे. तर सपोज तुम्ही जर तुम्ही प्रेफरन्स महाराष्ट्र टाकताय तर तुमची ती पोस्टिंग सुद्धा त्याद्वारे होईल. तर असं नाही की पॅन इंडिया लोकेशन आहे तर तुम्हाला लोकेशन कोणतीतरी लांबची रिजनची मिळणार आहे. तर असं नाही होणार आहे. तुम्हाला लोकेशनमध्ये तसं ॲड करायचं आहे जेव्हा तुम्ही एरिया कोड ॲड करताय. तर ही सर्व प्रोसेस आहे. SC कॅटेगरीसाठी आणि ST कॅटेगरीसाठी फॉर्मची जी अमाऊंट आहे ती नील करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे PW पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी त्यासाठी 400 रुपीज फीज असेल. जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 800 असेल. तर जेव्हा पण तुम्ही आता जनरल EWS आणि OBC भरताय तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सध्या जर त्यांनी तिथे फक्त जर तुम्हाला टिक करायचं असेल तर तुम्ही EWS किंवा जनरल सिलेक्ट करू शकता, पण नंतर जेव्हा DVची प्रोसेस येईल तेव्हा तरी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं. तर अशाच माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.